फॉर्म भरलेला नाही. मला भारतीय संविधानाप्रमाणे मला सुद्धा राईट्स आहेत. त्या मुद्द्यावर धरून मला तो जो हक्क आहे जो संविधानाने दिलेला आहे त्या संविधानाच्या हिशोबाने मी माझा काल अर्ज नामांकन मी दाखल केलेला आहे आणि आज तो छाननीमध्ये सुद्धा माझा फॉर्म मंजूर झालेला आहे. आणि मी कोणाच्या विरोध नाही, मला कोणाचा विरोध करण्यासाठी मी काही माझा पक्ष फॉर्म भरलेला नाही. मला ह्या भिवंडीच्या विकासासाठी जो विकास झाला त्याच्याबद्दल मला बोलायचं नाहीये, पण जो नाही झाला त्याच्यावरच चर्चा करायची आहे. आणि तो लोकांना दाखवण्यासाठी किंवा त्या लोकांच्या मनामध्ये काय त्यांच्या अपेक्षा आहेत आणि त्या आपल्या परिपूर्ण करण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. माझी लढाई कोणाच्या विरुद्ध नाही आहे, कुठल्या पार्टीच्या अगेन्स्ट नाही, कोणाच्या विरुद्ध नाही. या भिवंडी इतर मतदारसंघांपेक्षा 288 मतदारसंघांपेक्षा भिवंडीतले हे जे 2 मतदारसंघ आहेत 136 आणि 137 हे डिफरन्स आहेत. या भिवंडीमध्ये इतर सगळ्या शहरांमध्ये विकास आणि लोकांना सगळ्यांना न्याय मिळत आहे वेगवेगळ्या पद्धतीने, त्यांना सगळ्या सुखसुविधा मिळत आहेत. पण भिवंडीमध्ये असं एक शहर आहे तिथं मोठी कामगार वस्ती आहे आणि अशा शहरामध्ये काही ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या लोकांपासून वंचित आहेत. आणि हे नेहमीच मी गेले 8 वर्ष माझ्या या नगरसेवकाच्या कारकिर्दीमध्ये मी बघत आहे, तर ते कुठेही त्या पूर्ण होत नाही. त्याच्यासाठी माझा एक छोटासा प्रयत्न पार्टीच्या वतीने आहे. मी पार्टीकडे तिकीटही मागितली होती, पण ठीक आहे, काही कारणास्तव माहिती असल्यामुळे ती तिकीट आपल्याला मिळाली नाही. माझ्या वरिष्ठांशी माननीय मुख्यमंत्री साहेबांशी पण माझं या विषयावर बोलणं झालं होतं तिकीट संदर्भात. साहेबांनी सांगितलं की माहिती आहे त्याच्यामुळे आपल्याला काही तिकीट देता येणार नाही. त्यांचं मान्य, त्यांची गोष्ट मला मान्य आहे. तरी पण मी माझ्या एक भिवंडीतल्या ह्या 136 विधानसभा मतदारसंघामध्ये पश्चिममध्ये मला ह्या ज्या लोकांचा जो काही लोक खूप त्रासदायक आहेत, काही लोकांची कामं होत नाहीत, त्याच्यावर कुठल्याही म्हणजे लोकप्रतिनिधींचा कोणाचाही कुठल्या राजकीय पक्षांचा त्याच्यावर लक्ष नाही. ठीक आहे, काही विकास कामं मोठी होत असतात, पण त्याच्यात ह्या छोट्या गोष्टींवर माझा फोकस आहे आणि तेच विजन मी 4 तारखेनंतर मी तुमच्या समोर मांडेनच. इच्छा म्हणजे असं आहे की या भिवंडी शहरामध्ये तेच सांगितलं ना, आम्ही भिवंडी शहरामध्ये हा जो एकदम कामगार वस्तीचा वर्ग असल्यामुळे इथं वेठबिगारीची लोक आहेत, बिगारी काम करतात, भांडी धुणी करणारे, घरकाम करणारे व्यक्ती आहेत. इथं रिक्षा चालवणारे खूप प्रमाणात सर्व धर्मीय रिक्षा चालवणारे लोक आहेत. इथं संपूर्ण लूम कारखान्यामध्ये छोटे छोटे काम करणारे लोक आहेत. आणि त्याचप्रमाणे इथं एक कामगारांचा एक मोठा आणि आता बाजूला शहराच्या बाजूला सुद्धा एक गोडाऊनचा हब झालेला आहे आणि तिथं सुद्धा इथले लोक कामगार म्हणून तिकडे जात असतात आणि ते शहरात या राहतात. आणि ह्या शहरात राहत असताना कामगारांना कुठल्याही प्रकारचे त्यांचा जो मूलभूत हक्क आहे, त्यांना जे डॉक्टर्स, मेडिकल ह्या संदर्भात त्यांना जो काही त्यांचा बेनिफिट कामगार वर्गांना मिळाला पाहिजे तो या शहरात मिळत नाही. आणि तो कामगारांसाठी मी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील आणि तो मी मिळवण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि मी माझा तो प्रयत्न पहिल्यापासून आहे. आणि त्याचप्रमाणे या शहरामध्ये सर्वच म्हणजे ज्याप्रमाणे एक मध्यमवर्गीयांपेक्षा खाली असलेल्या सर्वच आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या लोकांना जे झोपडपट्टीतून किंवा एखाद्या चाळीतून घर घेऊन टॉयलेट बाथरूमचे त्यांना इश्यू आहेत, अशा लोकांना एखाद्या फ्लॅटमध्ये किंवा एखाद्या RCC घरामध्ये जाण्याची त्यांची इच्छा आहे. तर असे लोकांचे पूर्व आणि पश्चिम मधून माझ्याकडे जवळजवळ 3 ते 3.5 हजार लोकांनी मागणी केलेली आहे की साहेब आम्हाला सरकारच्या माध्यमातून कमी रेटमध्ये आम्हाला घर देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. त्यांचे 3.5 असा आमची एक संस्था आहे, त्या संस्थेच्या मार्फत आम्ही तो प्रयत्न करतोय. 3.5 लोकांनी कमीत कमी आपल्याकडे ऍप्लिकेबल केलेले आहे. त्याच्यातून 2,000 लोकांचे फॉर्म आपण एकदम फिलअप करून ठेवलेले आहेत आणि ही मागणी आम्ही सरकारकडे करणार आहोत. म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या समस्या ह्या कामगारांच्या आणि लोकांच्या आहेत, ह्या कुठंतरी मला त्या सॉल्व्ह करायच्या आहेत. आणि त्या करण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी चांगल्या पदावर लोकप्रतिनिधी म्हणून जाण्याची एक संधी मिळाल्यानंतर ही कामं आसान होतात. त्याच्यासाठी माझा तो एक छोटासा प्रयत्न आहे. ह्या सगळ्या 3,500 लोकांना त्यांची मागणी माझ्याकडे ऑलरेडी त्या सगळ्या बायोडेटा आहे. त्या लोकांना घरं देण्याचा माझा एक प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये जास्त करून पश्चिममध्ये त्यांची जास्त मागणी आहे, इथं जास्त वर्कर्स आहेत आणि त्यांनी भिवंडी शहराच्या लगत कुठेही आम्हाला घरं द्या, कमी किमतीत अर्ध्या किमतीमध्ये द्या असं त्यांचं म्हणणं आहे. तर ह्या सगळ्याच गोष्टीचा मी विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला ह्या लोकांसाठी काहीतरी करावं. ते करण्यासाठी आपल्याला ही काहीतरी कदम उचलावा लागेल. हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे. आणि हा मुद्दा खरोखरच तुम्ही म्हणजे माझ्या याच्यामध्ये आहेच डोक्यात, पण तो हा मुद्दा तुम्ही विचारला तो खूपच चांगला आहे. नेहमीच आता लोकसभेचं इलेक्शन झालं, त्याच्यामध्ये माननीय कपिल पाटील साहेब माजी केंद्रीय मंत्री
यांच्यासमोर सुद्धा लोकांनी हा प्रश्न मांडला होता. आता सध्याचे असलेले खासदार बाळामामा म्हात्रे साहेबांकडे सुद्धा हा विषय मांडला गेलाय. ते विषय मांडत असताना लोकांनी हे म्हटलंय की टोरॅन्ट हटाओ. तर माझा ह्या हटाओ ह्याला विरोध आहे. पण टोरॅन्टच्या ज्या जाचक अटी आहेत आणि जे टोरॅन्ट ऍक्च्युली ज्या प्रकारे आमच्या सर्वसाधारण मीटर किंवा जे धारक आहेत त्यांना जो त्रास दिला जातो, जसं विजिलन्स असेल, मीटरमध्ये छेडछाणी असेल, मीटरच्या वेळेवर बिलं न पोहोचवणं, त्याच्यामध्ये त्यांना कडक कायद्यामध्ये त्यांच्या ज्या गोष्टी कायदा ते म्हणजे सिक्युरिटी घेऊन एखाद्या आमच्या मतदारांवरती किंवा आमच्या असलेल्या लोकांवरती दादागिरी करतात. आणि ते त्यांनी जिथं गेल्यानंतर त्यांची जी एक इंग्रजांसारखी जी फौज आहे, आम्हाला या ऑफिसरला भेटण्यासाठी 4 कॅबिन सोडा लागतात. तर हे ज्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सिक्युरिटीमध्ये करतायत, ह्या गोष्टीवर ते आपला अंकुश असला पाहिजे आणि त्याचा जाब कायदेशीर दृष्ट्या सरकारकडे आणि टोरॅन्टला विचारण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. लोकांना आपण टोरॅन्ट हटून काही होणार नाही, कारण टोरॅन्ट हटून आपण परत एमएससीबी मध्ये आलो तर परत आपली हालत अजून खराब होईल. पण ह्या ज्या टोरॅन्टच्या जाचक अटी आहेत त्या कुठल्याही दुसऱ्या एजन्सीमध्ये नाही आहेत. जसं टाटा पॉवर आहे, तुमच्या बाकी रिलायन्स आहे, अशा कुठल्याही एजन्सीमध्ये ही परिस्थिती नाहीये. तर ती ही परिस्थिती टोरॅन्ट कडून आपण बदलली पाहिजे. आणि हा माझा मानस असेल की ह्या टोरॅन्टच्या सगळ्यात जाचक ज्या अटी ज्या बेकायदेशीर आहेत टोरॅन्टच्या, त्या मी पूर्णपणे हटवण्याचा माझा पूर्णपणे प्रयास राहील. आणि तो मी हटवून पूर्णपणे लोकांना न्याय देण्याचा माझा एक तो प्रयत्न राहील. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या मी त्या पश्चिमच्या लोकांसाठीच आहेत की मी एक सर्वसाधारण एक कार्यकर्ता आहे, मी एक सर्वसाधारण भिवंडीकर आहे. आणि ह्या सगळ्या जनतेच्या माझ्या सगळ्या ज्या म्हणजे ज्या जनतेला मी जवळ ओळखतो, तर भिवंडीतली जनता ही इतर शहरांपेक्षा खूप चांगली आहे. आणि ह्या ठिकाणी जी लोक आहेत, मतदार जे आहेत, हे खरोखरच भावूक आहेत. इथल्या मतदारांना म्हणजे कुठला उमेदवार निवडावा हे कळत नाही. आणि जर त्यांना ते कळण्यासाठीच की ह्या अशा माध्यमातून, तुमच्यासारख्या माध्यमातून आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. आणि मी एक असा उमेदवार म्हणजे त्यांच्या समोर जाण्याचा माझा प्रयत्न आहे की ज्या तुमच्या दैनंदिन गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला रोजच्या त्रासदायक आहेत. याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की ठाणा आणि भिवंडी याच्यामधली असलेली कनेक्टिव्हिटी, याच्यामध्ये सार्वजनिक वाहनाचा कुठल्याही प्रकारचा उपभोग घेतला जात नाही. इथं लोकांना जाताना 4-4 तासाचा त्रास होतो. तर ह्या गोष्टीवर कित्येक वर्ष हा प्रश्न मांडला गेला नाही, याच्यावर कुठलं सोल्युशन काढलं नाही. तर याच्यामध्ये एसटी महामंडळाच्या काही ज्या फेऱ्या आहेत त्या शासकीय वाढवल्या पाहिजेत. याच्यामध्ये ट्रॅफिकमध्ये होण्यासाठी आपल्याला एक नवीन फ्लायओव्हरची जे कशाळी टू नारपोली हा एक फ्लायओव्हरची गरज आपल्या जसं मेट्रो सारखी झालंय तसे आपल्या एक फ्लायओव्हरची मोठी गरज आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा शासनाकडे ही मागणी माझी याच्या अगोदरही केलेली आहे आणि आताही केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे 136 किंवा 137 हा मतदारसंघामध्ये ज्या रस्त्या महानगरपालिकेचे रस्ते खूप अरुंद झालेले आहेत, गाड्या खूप झाल्या आणि अरुंद रस्ते झाले, तर ते खूप प्रकारे मला ते रस्त्याची जी वाइंडिंग आहे किंवा त्याची जे रुंदीकरण आहे हे करण्यासाठी सुद्धा एक माझा मानस आहे का त्याच्यामध्ये लोकांना त्रास होतोय. आणि इतर सगळ्यात अजून एक मोठा मुद्दा जो आहे तो इतर लोकांना असलेला शोषणाचा त्रास, जेणेकरून त्याचं प्रदूषण हे इथल्या डाईंग सायझिंग हा जो उद्योग आहे ह्या उद्योगाचा शहर झाल्यामुळे हे बाहेर जायला पाहिजे. उद्योग बंद झाला पाहिजे हे आमचं म्हणणं नाही, पण ते थोडंसं शहराच्या बाहेर गेलं पाहिजे. जिथे एमआयडीसी सारख्या काही सुविधा आहेत अशा ठिकाणी ते गेलं पाहिजे. हा माझा एक प्रयास राहील. आणि इथल्या लोकांना ह्या शोषणाच्या रोगापासून आणि ह्या प्रदूषणापासून आपण लांब ठेवता येईल हा एक माझा प्रयत्न राहील. असे अनेक प्रकारचे विजन. त्याचप्रमाणे शैक्षणिक जो प्रकार आहे की प्रत्येक मुलांना मेडिकल कॉलेज, अजून त्यांना कुठल्या तरी मोठ्या महाविद्यालयात जायचं असेल तर ह्या भिवंडी शहरात किंवा भिवंडी तालुक्यामध्ये एवढं मोठं कॉलेज नाही. तर माझा तोही एक मानस राहील की बाबा ह्या माध्यमातून आपण जर या ठिकाणी सरकारकडे मागणी केली, सरकारमध्ये आपण असलो तर आपल्याला ह्या गोष्टी सहज करता येतील आणि त्या लोकांना सुविधा देण्याचा माझा हा एक प्रयत्न मोठा असेल. त्या निमित्ताने मी आज 4 तारखेनंतर परत मी त्या समोर येणारच आहे आणि मी ह्या सगळ्या माझं जे विजन आहे हे लेखी मी तुमच्या समोर मांडेल. आणि लोकांबद्दल माझं प्रेम आहे आणि लोकांचंही माझ्यावर प्रेम आहे ही वस्तुस्थिती आहे. नाही त्या म्हणजे आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी संतोष शेट्टी साहेबांना प्रवेश दिला. त्या प्रवेश दिला त्याच्यानंतर आमची एक मिटिंग झाली, त्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये मी उपस्थित होतो. आणि त्या दिवशी माझा स्वतःचा फॉर्म भरायचा असल्यामुळे कारणाने अपक्ष फॉर्म भरत असल्यामुळे मला तिथं तो वेळ मिळाला नाही. कारण मी आदल्या दिवशी फॉर्म भरला होता पण त्याच्यामध्ये काही त्रुटी निघाल्यामुळे मी त्या 29 तारखेला परिपूर्ण केल्या आणि त्याप्रमाणे म्हणून मला तिथं जाता आलं नाही. हे त्याचं मागचं एक कारण आहे.